मित्रांनो, मोठा सोन्याला बघा तुम्ही, आणि मोठ्या सोन्याच्या पायाला अजून सूज आहे, पाहू शकता, आणि तो पाय वरच ठेवतो. सो मित्रांनो, मी आलो होतो की पुसेगावला जो मैदान आहे तिथे मोठा सोन्या दिसेल की नाही, पण पाहू शकता सोन्या त्या स्थितीमध्ये नाही आहे. पाहू शकता मित्रांनो, पाय उचलला आहे बघा. तुम्ही बोलता ना मोठा सोन्याबद्दल, पण मित्रांनो मोठा सोन्या खरंच खूप आजारी आहे. फक्त तो पायाने थोडा कमजोर आहे. जसा तो रेडी होईल ना मित्रांनो, मोठा सोन्या अड्डा नक्कीच गाजवणार आणि परत एकदा येणार तो, आणि लोकांचं मन पुन्हा एकदा जिंकणार, आणि सोन्याची दहशत पुन्हा एकदा आपल्याला अड्ड्यामध्ये बघायला भेटेल. नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान, ना सुपरमॅन, ना स्पायडरमॅन, आय एम आग्रीमॅन, म्हणजेच आग्री माणूस राजेश म्हात्रे आपला काव्यमधुराज व्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो आज आपण आलो आहे सोनारपाडच्या मोठ्या सोन्याच्या गोठ्यावरती, आणि आपण आज एक महत्त्वाचे अपडेट देणार आहेत. काही गोष्टी सांगणार आहोत मोठा सोन्या आणि बावऱ्याबद्दल स्पेशली, आणि बावऱ्याचं नाव मुंबईमध्ये कसं होतं आहे, त्याच्या मागचं राज काय, त्याला कशा पद्धतीने खाणं दिलं जातं, ते आज आपण जाऊन बघू. आणि अशा इम्पॉर्टन्स काही बातमी याची तुम्हाला मी आपल्या चॅनलमधून देणार आहे. सो आता आपण जास्त वेळ न घेता जाऊया सोन्याच्या गोठ्यावरती आणि बघूया मोठा सोन्या, बावऱ्या आणि माणिकला जॉन्ट्या आहे की नाही ते पण बघूया आपण तिथे. सो चला आता जाऊया आपण थेट गोठ्या. मित्रांनो माणिक बघू शकता, बावऱ्या आणि मोठा सोन्या आपला. 2023चा पुसेगावचा मानकरी मोठा सोन्या आणि बकासूर होता. सो या वर्षी आपल्याला मोठा सोन्या नाही दिसणार पुसेगावला, कारण त्याच्या पायाला जखम झाली आहे, आपण मगाशीच बघितली. सो पाय अजून त्याचा सुजलेला आहे मित्रांनो. पुसेगावच्या मैदानात मिस करू आपण मोठा सोन्याला, पण मोठा सोन्या लवकरच बरा होईल आणि अड्डा गाजवायला नक्कीच लवकर येईल मोठा सोन्या. बावऱ्या तर आताच धुमाकूळ घालतोय, भरपूर शर्ती जिंकतोय बावऱ्या अड्ड्यात, आणि माणिक तयार होतोय. मित्रांनो मोठा सोन्या हिंदकेसरीबद्दल कोणाला नाही माहिती, जितकं बोलू तितकं कमी. सर्वांचा हृदयाचा ठोका म्हणजे मोठा सोन्या, आणि सध्या ना मित्रांनो सांगितल्याप्रमाणे तो सध्या आजारी आहे, त्याच्या पायाला जखम आहे म्हणून तो दिसत नाही आपल्याला. पण मोठ्या सोन्याची जागा जशी आहे ना तशी आता बावऱ्या घेणार आहे. बावऱ्या प्रत्येक अड्डं गाजवतोय, आणि मुंबईमध्ये तर आता म्हणजे तो मोठमोठ्या शर्यती खेळायला रेडी असतो आणि जिंकतो. आज बावऱ्याची दहशत इतकी आहे की त्याचा बॅनर 51,000 पुढे सोडला जातो, पण कोणी त्याला शर्यत खेळायला पुढे येत नाही, अशी बावऱ्याची दहशत. आणि तो नक्कीच आता अड्डे गाजवणार आहे. आता मोठमोठी जितकी काय मैदानं होणार आहेत त्याच्यामध्ये बावऱ्या असणार आहे. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे बावऱ्या आपल्याला रुस्तम हिंद केसरी मैदानात सुद्धा दिसणार आहे, आणि 1 नंबरच्या बैलावरती. आणि तो बैल कोणता असणार आहे तो आता खुलासा करणार नाही, पण ही मला आता खबर आलेली आहे की बावऱ्या रुस्तम हिंद केसरीच्या मैदानात त्याचा पैरा कोण असणार आहे, आणि मोठा पैरा असणार आहे. तो पैरा काय आहे ते आपण तेव्हाच सांगूया, कारण का कधी कधी असं होतं पैरा सांगितल्याने खूप मोठा नुकसान होतो, म्हणून पैरा त्याचा सांगणार नाही मी. पण त्याला पैरा झालेला आहे, मोठा पैरा झालेला आहे, 1 नाही तर 2-2 पैरे आहेत. कोणासोबत धावणार आहे तो आपल्याला तो दिसेलच.
रुस्तम हिंद केसरीमध्ये. म्हणजे विचार करा मित्रांनो, जे 2 पैरे आहेत ना मित्रांनो, ते अशी पैरे आहेत ना, तुम्ही विचार करू शकत नाही की बावऱ्या त्यांच्या जोडीला धावणार. म्हणजे तुम्हाला वाटेल की नेमकं बावऱ्या इतका मुंबईमध्ये आता नाव करतोय. खरंच मित्रांनो, आता बावऱ्या बिनजोडच्या शर्यतीमध्ये जिथे जिथे जातो चांगला पैरा भेटतो आणि चांगल्या बैलाबरोबर तो शर्यत जिंकतो. सो त्याच्यामुळे त्याचा पळ बघून आणि त्याची दहशत बघून असे 2 पैरे झालेले आहेत ना रुस्तम हिंद केसरीमध्ये, तुम्ही बघालच तिथे जाऊन. मोठा सोन्या सध्या आपल्याला दिसणार नाही पुसेगावला आणि रुस्तम हिंद केसरीमध्ये पण नाही दिसणार मित्रांनो, कारण त्याची तब्येतच खूप खराब आहे मित्रांनो. आणि मोठ्या सोन्याने काय नाही केलं, खूप केलं आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे. आणि भरपूर कमेंटसुद्धा येतात की मोठा सोन्या आता नाही धावलं तरी चालेल. मोठा सोन्या आमच्यासाठी तोच मोठा सोन्या आहे जो त्याने आधी अड्डे गाजवले होते. आणि माणिक म्हणजे मित्रांनो ना, मला खूप आवडतं. माणिकच्या जवळ जरी गेलो ना, इतका प्रेमळ प्राणी आहे ना माणिक, खूप आवडतं. म्हणजे अड्ड्यामध्ये तो आपल्याला गोजरून देतो. तसा मला बावऱ्या तरी वाटत नाही, रागीट आहे थोडासा तो, पण जर जसा त्याच्या जवळ जाईना नक्कीच तो मला गोजरून देईल. पण माणिक एकदम भारी शांत स्वभावाचा. माणिक तयार होतोय मित्रांनो, माणिकसुद्धा त्याच पद्धतीची त्याला प्रॅक्टिस असणार आहे आणि तो सुद्धा तयार होणार आहे. आणि सध्या ना आपला फोकस, जयदादांचा फोकस बावऱ्यावरती आहे. आणि आता जॉन्ट्या इथे आपल्याला दिसत नाही, तुम्हाला वाटत असेल जॉन्ट्या पण खूप म्हणजे प्रॅक्टिससाठी रेडी आहे, तयार होतं आहे. जॉन्ट्यासुद्धा 50-50 आणि बावऱ्या हे नाव करणार आहे. जॉन्ट्या जसा आपल्या जयेशदादाच्या धावणीला मोठा सोन्या आला होता ना, मोठा सोन्या आधीचा पल तेवढा नव्हता, पण जयेशदादांनी मोठ्या सोन्याला घडवलं. आणि असा घडवलं जयेशदादांनी, ती बोलतात ना, जयेशदादाच्या धावणीला कोणताही बैल गेला ना तो टॉपचा बैल होतो. जसा मोठा सोन्या आधी काय नव्हता, पण जसा जयेशदादांनी त्याला खाणं, त्याची प्रॅक्टिस करून जो मोठ्या सोन्याला घडवलं ना, आज तो चतुर्थ हिंद केसरी म्हटला जातो. तर जयेशदादाच्या मेहनतीमुळे, त्याच्या फळामुळे आज मोठा सोन्या इतका नावाजला आहे ना, की त्याचं नाव म्हणजे सुवर्ण अक्षरामध्ये सुद्धा लिहिलं जाईल. पाहू शकता मित्रांनो, पाय उचललाय बघा. तुम्ही बोलता ना मोठा सोन्याबद्दल, पण मित्रांनो मोठा सोन्या खरंच खूप आजारी आहे. तुम्ही पाहू शकता तरीसुद्धा तो मैदान, आपण काही व्हिडिओ बघितले, काही तुम्ही मैदान जे बघितले, आता सूरज दातीलकरनी सुद्धा व्हिडिओ टाकले होते बैलगाडा म्हणजे अड्ड्यामध्ये त्याचा जेव्हा पल काढला होता, पण तेव्हा तो धावत होता मित्रांनो. आणि तो फक्त धावत होता आपल्या मालकाच्या नावामुळे, जयेशदादाच्या नावामुळे. हे प्रेम असतं बैलाचं आणि मालकाचं. आज तो मोठा सोन्या एवढा वय होऊन सुद्धा तो मालकासाठी धावतोय मित्रांनो. त्याला सुद्धा कुठेतरी जाणीव आहे की आज मी जे काय मोठ्या सोन्याचं जे काय फॅन फॉलोइंग आहे हे जयेशदादामुळे, आणि जयेशदादाचं सुद्धा जे नाव का जे काय ते मोठा सोन्यामुळे. असं एकमेकांबद्दल हे प्रेम आहे एकमेकांना. पहिले मोठा सोन्या होता दापोड्याचे ज्ञानेश्वर मामा, त्यांच्याकडे तो होता, पळत होता तो. आणि मग तिथून जसा तो जयेशदादाच्या दावणीला आला मित्रांनो, जयेशदादांनी ज्या पद्धतीने त्याला घडवलं ना, ज्या पद्धतीने तो अड्डे जिंकत आला ना, आज तो उगाचने चतुर्थ हिंद केसरी आहे. तो याचा श्रेय पूर्ण जयेशदादाला जातो आणि फक्त जयेशदादाला जातो. कारण जयेशदादानी ज्या पद्धतीने घडवलं, त्याचं खाणं, त्याची पोहणी, त्याचं पालनपोषण हे म्हणजे जयेशदादा करत आला. मित्रांनो, आपण जेव्हा सोन्याची मिरवणूक दाखवली ते मोठ्या सोन्याची, तेव्हा जयेशदादांनी सांगितलं होतं की आज मी जे काय या क्षेत्रात हे फक्त विजय नानामुळे. कारण विजय नाना जसा जयेशदादा मोठ्या सोन्याचे देखरेख करतात, तसं विजय नानासुद्धा मोठ्या सोन्याची देखरेख करतात. विजय नाना दररोज म्हणजे 6 वाजता त्याला वॉकिंगला चालायला नेतात, 4 ते 5 किलोमीटर चालवतात दररोज. विजय नाना अशा प्रकारे देखभाल करतात. आणि जेव्हा पोहणी किंवा फेरा असेल तर तेव्हा 2 दिवस घेऊन घेतला जात नाही. दादा जेव्हा बोलतात ना, विजय नानांचं नाव येतोच. कारण का आज जे काय दादा या क्षेत्रात आहे ते विजय नानामुळे. तेवढा श्रेय विजय नानाला सुद्धा जातो, कारण का तेवढीच मेहनत विजय नानासुद्धा घेतोय. आणि विजय नानाला कोण नाही ओळखत. मोठा सोना जिथे बसतो तो हा ऊसाचा गवत, हा मोठ्याच्या सोन्या जेव्हा बसतो तेव्हा त्याच्या खाली असं टाकलेलं असतं, ते दाखवूचे आपण. आणि हे जे हे वाडासुद्धा खायला घातला तो. पाहू शकता बीट इथे अशा पद्धतीने त्याला तयार केला जातो. तो बघा, त्याला खाण्याची काही कमतरता नाही. आणि वजन बघा, त्याची फिटनेस बघा कशी झाली. वाटतं की नाही पहिल्यासारखं मोठा सोन्या. याचं श्रेय जेव्हा जातो ना दादा, आज 5 बैल त्यांच्या दावणीला आहेत. सोन्या, मोठा सोन्या, बावऱ्या, माणिक
आणि जॉन्टा गेले 50-50 तिकडे. सो या 5 बैलांचं खाणं म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही एवढं. म्हणजे आपल्या घरीसुद्धा एवढा खर्च नाही लागत, तेवढा खर्च यांना प्रत्येक महिन्यात लागतो. आणि दुसरी गोष्ट, आवऱ्याला 4 लिटर दूध असतो गिर गाईचा आणि मोठ्या सोन्याला 6 ते 7 लिटर दूध असतो आणि त्याच्यामध्ये 4 अंडी फोडून टाकली जातात. म्हशीचं दूध असतो आणि बावऱ्या आणि माणिकला 1 लिटर दूध असतो. सो म्हससुद्धा जयेशदादांच्या दावणीला आहे, तीसुद्धा आपण दाखवूया. मित्रांनो, मोठ्या सोन्याला जो दूध दिला जो 6 ते 7 लिटर तो या म्हशीचा आहे. सो पाहू शकता तुम्ही. डेली त्याचा खाणा एकदम मजबूत आहे, त्याला अजून तयार करण्यात येतो. फक्त तो पायाने थोडा कमजोर आहे. जसा तो रेडी होईल ना मित्रांनो, मोठा सोन्या अड्डा नक्कीच गाजवणार आणि परत एकदा येणार तो आणि लोकांचं मन पुन्हा एकदा जिंकणार आणि सोन्याची दहशत पुन्हा एकदा आपल्याला अड्ड्यामध्ये बघायला भेटणार. सो मित्रांनो, हे ती कोंबडे आहेत जे मोठ्या सोन्याच्या दुधामध्ये डेली 6 ते 7 लिटरमध्ये 4 अंडी पडल्या जातात. आता इथे 2 कोंबडे आहेत. अशा खूप कोंबडी आहेत जे अंडी फक्त मोठ्या सोन्यासाठी त्यांनी पाळलेले आहेत, जेणेकरून त्याला डेली गावठी अंडा मिळावा आणि त्याच्या ताकदीसाठी ते आहेत. आणि मित्रांनो, मोठा सोन्या हा लाखो हृदयांचा ठोका आहे आणि तो त्याला पुन्हा एकदा तयार करायचा. तो तयार आहेच मित्रांनो, पण त्याला पुन्हा एकदा अड्डा गाजवायचा आहे. सो ही तयारी चालू आहे जयेशदादांची.